नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे नक्की काय आणि आई होण्यापूर्वी हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे, का गरजेचं आहे हे बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग बघूया ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे नक्की काय. तुम्ही आई होण्याचा प्रयत्न करत असाल तर ओव्ह्युलेशन म्हणजे अंडोत्सर्ग नक्की काय असतं हे तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. बाळ आपण ट्राय करत असू, कन्सीव्ह करण्यासाठी प्रयत्न करत असू तर याचा उपयोग होतो. आई होणं हा जगातला सगळ्यात सुंदर, सगळ्यात सुखद अनुभव आहे आणि त्यासाठी प्रत्येक महिलेला ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे नक्की काय याची माहिती घेणं गरजेचं आहे. अनेकदा हे आपल्या कानावरून जातं, मात्र नक्की काय याबाबत खूप कमी लोकांना माहिती असतं, खूप कमी जणींना माहिती असतं. ओव्ह्युलेशन हा आपल्या महिलांच्या मासिक पाळीमधलाच एक भाग आहे. अंडाशयातून अंडी बाहेर येण्याच्या प्रक्रियेला, ओव्हरीजमधून अंडी बाहेर येण्याच्या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन पिरियड किंवा ओव्ह्युलेशनचा काळ असं म्हटलं जातं. साधारण 12 ते 24 तास अंड फर्टिलायझेशनसाठी म्हणजे स्पर्म्सद्वारे फलित होण्यासाठी थांबतं. त्यानंतर ते स्पर्म्सद्वारे फर्टिलाइज होऊ शकत नाही, म्हणजे ते फक्त 12 ते 24 तासच जिवंत राहतं. दुसऱ्या बाजूला जर स्पर्म्सचा आपण विचार केला तर ते मात्र आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये खूप दिवस म्हणजे मॅक्सिमम 5 दिवसांपर्यंत देखील तिथे ते टिकून राहतात, तिथे ते जिवंत राहतात. या दरम्यान जोडीदारासह इंटरकोर्स करणं गरजेचं असतं ओव्ह्युलेशन पिरियडच्या दरम्यान आणि त्यामुळेच बाळ जन्माला येतं, प्रेग्नन्सी राहते. यासाठी काही कॅल्क्युलेशनची आपल्याला गरज असते, ज्यामुळे आपल्याला आपला फर्टाईल पिरियड कुठला आहे, कुठल्या डेटला आहे हे इझिली कळू शकतं आणि आपण सर्वात जास्त फर्टाईल डेट शोधून त्यावेळी प्रयत्न करून आपल्याला बाळ राहण्यासाठी इथे मदत होऊ शकते. सामान्यतः सर्वाधिक फर्टाईल दिवस हा मासिक पाळीच्या 8व्या दिवशी चालू होतो आणि त्याच चक्रानुसार 19व्या दिवसापर्यंत हा राहतो. म्हणजे तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस हा फर्टाईल चक्राचा पहिला दिवस मानला जातो. अर्थात हे प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये तिच्या मासिक चक्राच्या लेंथवरून ठरवलं जाऊ शकतं आणि प्रत्येकीसाठी वेगळं असतं. ओव्ह्युलेशन काळ किती दिवसांचा असतो? मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी म्हणजे पुढच्या महिन्याची मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी 10 ते 16 दिवस आधी हा ओव्ह्युलेशन काळ सुरू होतो. म्हणजे जर एखाद्या स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र, मासिक पाळीचा कालावधी हा 28 दिवसांचा असेल तर हे गणित तिच्यासाठी लागू होतं आणि तिच्यासाठी अधिक सोपं होतं. यामुळे ओव्ह्युलेशन प्लॅनिंग करून गर्भधारणेची जर आपण प्रयत्न केले, त्यासाठी आपण हे केलं प्रयत्न, तर मग त्याची संभावना जी आहे ही अधिक जास्त वाढते. आता आपण थोडक्यात ओव्ह्युलेशनची लक्षणं बघूया. अनेक स्त्रियांना ना ओव्ह्युलेशनची लक्षणं पण शरीर देतं याची कल्पनाच नसते. मात्र आपला योनिस्त्राव, वजायनल डिस्चार्ज, शरीराचं तापमान कमी जास्त होणं, छाती सुजणं, पोटात दुखणं इत्यादी लक्षणांवरून सुद्धा आपल्याला आपला ओव्ह्युलेशन पिरियड चालू झाला आहे हे समजतं. तसेच सर्वात सोपं लक्षण जर म्हणायचं झालं तर खाण्याचं प्राधान्य बदलतं. महिलांना जास्तीत जास्त खारट, मीठ असणारे चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. आता याबद्दल रिसर्च काय सांगतं ते बघूया. इंडियन जर्नल ऑफ फिजिओलॉजी अँड फार्मोकॉलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीत होणाऱ्या हॉर्मोन्सच्या बदलांसह महिलांना अधिक मिठाचे पदार्थ खावेसे वाटतात. वास्तविक या काळात कुठल्याही महिलेला खूप जास्त क्रेविंग्ज होतात असं दिसून आलेलं आहे आणि ओव्ह्युलेशन नंतर यामध्ये खूप जास्त वाढ देखील होते.
आता आपण थोडक्यात फर्टाईल विंडो आणि ओव्ह्युलेशनची माहिती घेऊया. ज्या काळात गर्भधारणा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते त्या काळाला फर्टाईल विंडो असं म्हणतात. साधारणतः 3 दिवस स्त्रीच्या शरीरात स्पर्म्स म्हणजे शुक्राणू हे कार्यक्षम क्रियाशील राहतात, जिवंत राहतात मॅक्सिमम 5 दिवसांपर्यंत. परंतु बीजांडाचं जे आयुष्य असतं हे 12 तास ते 24 तासांपुरतंच मर्यादित असतं. त्यातल्या त्यात पहिल्या 6 तासात ओव्ह्युलेशन नंतर पहिल्या 6 तासात हे जे अंड असतं हे फलित होण्यासाठी जास्त सक्षम असतं. त्यामुळे बाळासाठी प्रयत्न करत असल्यास योग्य कालावधी म्हणजे ओव्ह्युलेशनच्या आधी 3-4 दिवस ते ओव्ह्युलेशन नंतर 1 किंवा 2 दिवस इतकाच आहे. आता मैत्रिणींनो, तुम्हाला हे माहिती आहे का, यशस्वीपणे गर्भधारण होण्यासाठी आपलं शारीरिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. यशस्वीपणे गर्भधारणा होणे हे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या निरोगी आरोग्यावरच अवलंबून आहे. ओव्ह्युलेशन काळ आणि त्यासह मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ओव्ह्युलेशनबाबत कुठल्याही गोष्टींची माहिती हवी असेल, तुम्हाला बाळ लवकर राहावं असं वाटत असेल तर तुमच्या गायनेकोलॉजिस्टना, स्त्रीरोगतज्ञांना आधी भेटणं, प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग स्टेजमध्ये भेटणं खूप गरजेचं आहे. आता आपण ओव्ह्युलेशनची बेसिक माहिती घेतली आहे, तर तुमच्या मनातला हा प्रश्न घेऊया की मी माझ्या ओव्ह्युलेशनची तारीख कशी मोजणार, हा तुमच्या मनातला प्रश्न आहे. ओव्ह्युलेशनबद्दल माहिती सामान्यतः 28 दिवसांच्या मासिक पाळीसाठी. ओव्ह्युलेशन सामान्यतः 14व्या दिवशी यांचं सुरू होईल आणि 12व्या दिवशी प्रजनन क्षमता ही जास्त असेल, 12, 13 आणि 14वा दिवस. आणि जर 35 दिवसांचं चक्र असेल तर 21व्या दिवशी साधारण ओव्ह्युलेशन आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ओव्ह्युलेशनमध्ये शरीरात सामान्य काय बदल होतात ना, यासाठी तुम्हाला शरीराचं निरीक्षण सातत्यानं करणं गरजेचं आहे. अंडाशय इस्ट्रोजन सोडायला लागतं, इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन. जेव्हा तुमच्या अंडाशयातून इस्ट्रोजनची जी पातळी आहे ती खूप वाढते तेव्हा तुमच्या अंडाशयातून एक अंड बाहेर पडतं आणि मग त्यानंतर शरीर प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन सिक्रीट करू लागतं आणि या प्रोजेस्ट्रॉनमुळेच तुमच्या शरीराचं तापमान या काळात वाढतं. म्हणून दररोज अंथरुणातून उठण्यापूर्वी तापमानाचा मागोवा घ्या. त्यामुळे तुम्हाला कधी हा चेंज झाला आहे हे समजेल आणि तुम्हाला ओव्ह्युलेशन कधी आहे हे देखील समजेल. तुमचा प्रजननाचा पॅटर्न जो आहे, प्रजननक्षम कालावधीचा, तो कळेल. आपल्या चॅनलवर ओव्ह्युलेशन संदर्भात खूप सारे व्हिडिओज आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की बेसल बॉडी टेम्परेचर म्हणजे BBT कसं घ्यायचं आणि कसा चेंज आपण ओळखायचा, कसं प्लॉटिंग करायचं ग्राफवर, म्हणजे तुम्हाला हा चेंज समजेल आणि ओव्ह्युलेशन ओळखता येईल. ओव्ह्युलेशन काळात तुमच्या गर्भाशयाच्या मुखावर म्हणजे सर्व्हिक्समध्ये जे म्युकस असतो तो खूप स्पष्ट, योनिस्राव जो असतो हा खूप क्लिअर आणि निसरडा किंवा मऊ असतो. अंड्याचा पांढरा जो भाग असतो, पिवळा भाग काढून घेतल्यानंतर जे चिकट स्त्राव उरतो त्या पद्धतीचा तुमचा योनिस्राव होतो आणि हे सगळ्यात मोठं लक्षण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला घरच्या घरी ओव्ह्युलेशन तुमचं कधी आहे हे कळू शकतं. ओव्ह्युलेशन प्रोडक्ट प्रेडिक्टिव्ह किट सुद्धा तुम्ही वापरू शकता. जर खूप दिवस प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नसेल तर हे किट वापरायला हरकत नाही. जेव्हा तुम्ही गर्भधारणेदरम्यान असता तेव्हा गर्भाशय ग्रीवाची स्थिती बदलते, ते दिवसभर त्याच स्थितीत राहतं. ओव्ह्युलेशनची चिन्ह काय आहेत ती बघूया, सिम्पटम्स बघूया. जेव्हा ओव्ह्युलेशन होतं त्यावेळेला शरीरामध्ये कामवासना वाढते आणि पोटात हलकंसं दुखतं. जेव्हा ओव्ह्युलेशन असतं त्यावेळेला सर्व्हिक्समधला जो योनिस्राव असतो तो अतिशय ट्रान्सपरंट अंड्याच्या पांढऱ्या चिकट भागासारखा असतो. यावरून तुम्ही ओव्ह्युलेशन ओळखू शकता. त्याचप्रमाणे तुमचं मूलभूत तापमान जे आहे, बेसिक टेम्परेचर, ते देखील वाढलेलं असतं आणि निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमची लैंगिक जी इच्छा आहे ती वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला कळू शकतं. त्याचप्रमाणे अगदी डेफिनेट आणि प्रिसाईज तुम्हाला ओळखायचं असेल
तर ओव्युलेशन प्रेडिक्टर किट सुद्धा बाजारात मिळतात. यावरून तुम्ही ओळखू शकता, ओव्युलेशन तुमचं ट्रॅक करू शकता. आणि म्हणूनच हे बेसल बॉडी टेम्परेचर, म्युकस जो आहे सर्वायकल म्युकस, या सगळ्या गोष्टी, मासिक पाळीचं चक्र जे आहे हे नीट माहीत असणं, त्यावरून आणि ओव्युलेशन स्टिक्स ज्या आहेत त्यावरून तुम्हाला तुमचं ओव्युलेशन कळू शकतं. परत एकदा शॉर्टली बघूया यशस्वी गर्भधारणेसाठी फर्टाईल विंडो कशी कॅल्क्युलेट करायची. तुमच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला मासिक पाळी येते. सरासरी 28 दिवसांचं चक्र असलेल्या महिलेसाठी ओव्युलेशन साधारणपणे 14व्या दिवशी होतं. म्हणून जर ओव्युलेशन 14व्या दिवशी झाले तर तुमच्याकडे गर्भधारणेसाठी 15व्या दिवसापर्यंत वेळ आहे. परंतु शुक्राणू महिलेच्या शरीरात 5 दिवसांपर्यंत जगू शकतात. त्यामुळे तुमची प्रजनन क्षमता 11व्या दिवसापासून ते 15व्या दिवसापर्यंत असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रजननक्षम दिवसांची सामान्य कल्पना येऊ शकते. ओव्युलेशन दर महिन्याला फक्त एका दिवशी होणं आवश्यक नाही. कधी कधी ओव्युलेशन व्यवस्थित होत नाही. तुम्हाला तुमच्या शरीराचं मूलभूत तापमान मोजणं आणि शरीरातील बदलांचं निरीक्षण करणं यासारख्या वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून ते मोजावं लागतं. ग्रीवा, श्लेष्मल त्वचा आणि तुमच्या पहिल्या मासिक पाळीच्या तारखेनुसार तुमच्या ओव्युलेशनची गणना तुम्हाला घरच्या घरी करता येते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.